हा, तर सांख्य दर्शन हे आपल्याला समग्र झालेलं आहे आणि आपण सांख्यकारिकेनुसार घेतलंय विशेष करून. बरोबर आहे. सांख्य दर्शनाचा आपण इतिहास पाहिलेला आहे, त्याचे ग्रंथ पाहिलेले आहेत, प्रकरण ग्रंथ पाहिलेले आहेत, त्याचे भाष्यकार इत्यादी आपण सर्व पाहिलेले आहेत. बरोबर आहे. त्याचा कार्य पाहिलेला आहे, त्याचा कार्य म्हणजे काल पाहिलेला आहे त्याचा निर्मितीचा. त्यानंतर विविध मतमतांतर पाहिली होती. त्यानंतर सांख्य सूत्रापेक्षा सर्वात प्रामाणिक सांख्य दर्शनाचा ग्रंथ काय होता? तर सांख्यकारिका. सांख्यकारिकेनुसार आपण त्याचं व्याख्यान केलं होतं. त्यामुळे आपल्याला हे कळालेलंच आहे असं समजून आपण परत सांगत आहोत. म्हणजे आता कळवून द्यायचं नाही, तुम्हाला आठवून द्यायचंय, कळवून द्यायचं नाही आज. हा, तो सर कळवायचं नाही, समजावायचं नाही, कन्सेप्ट समजावायची नाही. आता कन्सेप्ट कळालेली आहे, तर कळालेली कन्सेप्ट परत सांगायची. बरोबर आहे. पण आता त्यावेळेस आपण सांख्य दर्शन म्हणून पाहत होतो, तर आता काय करतो, भारतामधून महाराष्ट्रामध्ये उतरलो, महाराष्ट्रामधून आता जिल्ह्याचं कोणत्या नाव घेऊ, आमच्याच लातूरमध्ये प्रवेश करत आहोत. कॉलेजचे ठिकाण असल्यामुळं. म्हणजे आपण आतमध्ये येतो आता, म्हणजे केंद्रकाकडे येतो. मग कसं आहे, बाह्यंगाकडून अंतरंगाकडे येत आहोत, म्हणजे इतर विषयाकडून मुख्य विषयाकडे येत आहोत, परत वर्तुळाकडून केंद्रकाकडे येत आहोत. आलं लक्षात? वर्तुळाकडून परिघट म्हणतात ना, परिघाकडून आपण केंद्रकाकडे येत आहोत. आणि आपलं केंद्र काय आहे, तर योग आहे. आपला केंद्रीय भाग काय आहे, योग आहे. मग केंद्रकाकडे येत असताना वर्तुळाभोवती फिरून 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 तपासणी करून आपण मध्ये येणार आहोत. तर त्यासाठी हे उपयोगाला आहे. तर आपण वर्तुळाचं फार परिक्रमा केली तत्वज्ञानामध्ये. बरं का, तत्वज्ञानामध्ये खूप संशोधन झालं, खूप चर्चा झाली, खूप विस्तार झाला. त्यामुळे इथे विस्ताराविना आपल्याला कळणार आहे, फक्त आठवण करून देणार आहे. जे विस्मृती झालेलं असेल, विस्मरण झालेलं असेल, ते पुनरुजाळा होईल असं मला वाटतं. आणि तर आपण आता सांख्य दर्शनातील या तत्वांना पाहणार आहोत. तर मग तत्व तुम्ही सांगायचं आणि मी त्यानुसार सांगत जाणार आहे. तर अगोदर काय घ्यायला पाहिजे, मग सांख्य दर्शनाची ओळख घेणार नाही. बरोबर आहे. सांख्य दर्शनाची ओळख, त्याचे ग्रंथ, त्याचे प्रकरण ग्रंथ हे सांगणं इथे अपेक्षित नसेल. त्याचा इतिहास सांगण्याची गरज नसेल. त्याचे सांख्य दर्शनाचे सूत्रकार सांगण्याची गरज नसेल. भाष्यकार सांगण्याची गरज नसेल. बरोबर आहे, नाहीच ना? नाहीच की. आता सांगण्याची गरज नाही. तर आता आपण सरळ सरळ सांख्य दर्शनालाच प्रारंभ करणार आहोत. तरी पण सांख्य शब्द काय हे सांगावंच लागेल. तर सांख्य म्हणजे काय? संख्या. परत गणना करणे. हा परत कुठलं वाचलं की, वाचूनच सांगायला लागले. सांगितलेलं सांगणार. क्लास मधलं नाही हे ज्ञान, क्लासमध्ये नव्हते हे. हे कुठं होते, पुस्तकातलं कुठलं तर वाचून. ते पण कुठलं वाचलेलं आहे, योगा करणाऱ्यांनी, योगाभ्यासकांनी नाही, योग दर्शनाचे नाहीत, योगाचे असणाऱ्यांचा आहे भाषा. बरं का, ना इंग्लिश मध्ये शिकवणाऱ्याची पद्धती आहे. बरोबर आहे. इंग्लिश मध्ये शिकवणारे असं शिकवतात. बरोबर आहे. परत ते चाललं, म्हणजे शिकवलेलं कुणीच ऐकाय नाही, आपण वाचलेलंच ऐकलेलं आहे. आणि नोट्स मध्ये सुद्धा असेल कदाचित त्या, परंतु सांगितलेलं लक्षात राहील नाही, हे विशेष आहे. सम्यक ख्यायते. सांख्य म्हणजे काय, सम्यक ख्यायते. ख्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. पुरुष ख्याती म्हणल्यावर ख्या म्हणजे पुरुष संख्या म्हणायचं का, मग विवेक ख्याती म्हणजे विवेक संख्या म्हणायचं का. ख्य शब्दाचं तर तुम्ही तिथे एक स आलं, मग ख्यचा अर्थ काय सांगितलं मी तुम्हाला, ज्ञान. ज्ञान सांगितलं की बघा बरं, असं कसं आता तर विसरायला नको. म्हणून परत आपण चर्चा करणार आहोत, पुनर्परीक्षण करणार आहोत. परीक्षण नाही, पुनर्स्थापन करणार आहोत विषयाचं. ठीक आहे. बुद्धीमध्ये स्थापन म्हणजे विषय म्हणाल तुम्ही, तशा अर्थाने दार्शनिकांप्रमाणे म्हणत नाही मी. मताचं पुनर्स्थापना नाही. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या विचारामध्ये पुन्हा सांख्य दर्शनाचे सिद्धांत करायचे आहेत प्रगट, असं आहे. शब्द सुद्धा चांगले जमायला लागलेत मला आता. असले काहीतरी बोललं पाहिजे शिकवत असताना. शब्द प्रभावी. बरं का, सवय करतोय बोलण्याची. ठीक आहे. काय कळालं का मग, व्याख्या. सम्यक ख्यायते. सम्यक ख्यायते मग सम्यक रूपाने. ख्य म्हणजे ज्ञान, सम्यक ज्ञान. कशाचं सम्यक ज्ञान, पुरुष प्रकृतींचं.
पुरुषाचं ज्ञान किंवा पुरुष प्रकृती भिन्न आहेत असं सम्यक ज्ञान म्हणजेच सांख्य. आलं लक्षात? आता नाही असं करायचं. सम्यक ख्यायते. तरी एवढे क्लास केले नाहीत, तरी बाहेरचे क्लास केले की असेच होतात खूप, पण क्लास केलेले नाहीत हे जे उत्तर देणारे एवढे. वायसीबी वगैरे केलं ना, तिथे असं शिकवलं जातं, वायसीबीला शिकवलं जातं, किंवा कुठेही थोडक्यात पीपीटी करून स्क्रीनवर घेऊन शिकवणारे जे असतात, वाचून शिकवणारे, ते तेवढं शिकवतात. पण आपल्याला असं अपेक्षित नाही, तुम्हाला समग्र आलं पाहिजे असं मला अपेक्षित आहे. बरोबर आहे? दर्शन तर चांगलं जमावं असं मला अपेक्षित आहे, तर मी शिकवल्याचं श्रेय आहे, हेच मला श्रेय आहे. ठीक आहे, काय म्हणत होतो? तर सम्यक ख्याय येते. ठीक आहे, विषय झाला आपल्याला. संख्या तरी पण आपण म्हणूच, तरी ते एक मत जे सांगणार आहेत आधुनिक लोक, दर्शनाचा तेवढा अभ्यास नसणारे, संख्याचं तत्वज्ञान नसणारी माहिती, अशा अर्थाने सांगणाऱ्यांना काय म्हणायचं? संख्या. मग संख्या कशाची सांगितली? संख्या मोजली आहे म्हणे. मोजणे म्हणजे सांख्य. आणखी गणित आला भाग त्याच्यामध्ये. मग एवढं नुसतं निवड मुख्य उद्देश, केंद्रीय भाग काय आहे? आता मी सांगितलं केंद्रीय भाग असतो एक. आता तुम्ही आहेत, तुमचं शरीर, मग तुम्ही कोण पण व्यक्ती असू द्या, तुम्हाला बघत असताना मी तुम्हाला कोणत्या अवयवाला म्हणतो? तुम्हाला बघून पोटाला बघतो, पायाला बघतो, हाताला बघतो, करंगळीला बघतो, ह्या बोटाला बघतो, असं बघून म्हणतो का कोणी? आता कुठे बघतो मी तुम्हाला? केंद्र काय असेल तुमचं? मुख्य भाग काय असेल? चेहरा. हा, मुख्य भाग काय आहे तुमचा? चेहरा. सर्व शरीर तुम्ही जरी असलात तरी चेहरे पाहिले जातात. बरोबर आहे? मग मुख्यता काय असेल, केंद्र काय असेल? तर ते सम्यक ज्ञान. बरोबर आहे का? सम्यक ज्ञान. संख्या म्हणलं तर किती ठिकाणी संख्या मोजल्यात? मग असं आधुनिक लोकांना तर वाटतं गणित सांगितलंय काय की, खूप जणांना तर संख्येबद्दल काय वाटतं माहिती आहे? संख्याचं ज्ञान. काही जण भाषणात म्हणतात सुद्धा की सांख्य दर्शनाने संख्या सांगितल्या. भारतीय दर्शनाने अगोदर संख्येचा शोध लावला असं म्हणतात. मग असं होऊ नये यासाठी सम्यक ज्ञान ही मुख्य संकल्पना आहे, आणि त्यात संख्या. मग प्रत्येकाने संख्या सांगितली आहे. कोणी 7 तत्व सांगितली जैन दर्शनाने, तिथे पण संख्या येते. एकच संख्या सांगितली, एकच आहे. एकम सत्विप्रा बहुधा वदंती. बरोबर आहे? एको अहम बहुश्यामः अद्वैत वेदांत. मग तिथं पण संख्याच म्हणणं अपेक्षित आहे. कुठं त्रैतवाद म्हणला, तिथं पण संख्याच म्हणणं अपेक्षित आहे. मग इथं 24 वर्गीकरण केलं. पंचीकरण नाही का अद्वैत वेदांतात? पंचीकरण केलेलं आहे का? पंचीकरण कसं केलेलं आहे? तत्वांचं वर्गीकरण तिथं पण आहे. मग तिथं पण संख्याच म्हणलं पाहिजे. संख्या या शब्दाला उत्तर देतो मी तुमच्या. संख्येचं वर्णन तर कुठं पण आलंय. कशी सृष्टी तयार झाली, केलंय का नाही वर्णन? सगळीकडेच वर्गीकरण आलेलं आहे. मग तिथं संख्याच म्हणाय पाहिजे. नाही तर हे संख्या जरी इथं ठळकपणे 24 तत्व 25 तत्व म्हणलेत म्हणून आपण असं म्हणतो, पण मुख्य अर्थ असा असेल की उद्देश आहे संख्याचा ज्ञान. ज्ञानान मोक्ष. संख्याचा सिद्धांत काय आहे? ज्ञानान मोक्ष. ज्ञानातूनच मोक्ष होतो. म्हणून ज्ञान मार्ग. परत भगवद्गीतेत पहा, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा पोक्ता मया नघ. असंच आहे का? ज्ञानयोगेन संख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. अर्थ कुठलं तर चुकला असू शकतं कदाचित, बरं का? ज्ञानयोगेन संख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. 2 प्रकारच्या निष्ठा आहे जगामध्ये असं सांगतात. आणि संख्याची निष्ठा कुठे असते? अंकात नाही, ज्ञानात आहे. संख्याची निष्ठा कुठं आहे? ज्ञानामध्ये आहे. आणि सांख्य कशाने मुक्ती मिळते म्हणतात? कर्माने का? नाही, बरं का? कर्माने मिळते का? नाही. कशाने मिळते? ज्ञानाने मिळते. ज्ञानाने मिळते. पण कशाच्या ज्ञानाने? प्रत्येक दर्शन म्हणतात ज्ञानाने. परंतु कोणत्या ज्ञानाने? तत्वांच्या, या पुरुष प्रकृतीच्या सम्यक ज्ञानाने. कशाने? सम्यक ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते, कैवल्य प्राप्ती होते. म्हणून याला सांख्य म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. मग हे झालं सांख्य शब्दाचं अर्थ पाहिला आपण. मग सांख्या काय आहे उद्देश? ज्ञानाने मोक्ष. कशाच्या ज्ञानाने? तत्वांच्या. सम्यक ज्ञानाने. सम्यक म्हणजे बरोबर आहे. ख्या म्हणजे ख्या येते तसं. मग तेच इथे ठेवा. आता विवेक ख्याती शब्द आलाय योगदर्शनामध्ये. विवेक ख्याती म्हणजे पुरुष तत्वाचं ज्ञान. परत असा शब्द आलाय पुरुष ख्याती. आलेला आहे पुरुष ख्याती आलेला आहे शब्द. मग इथं काय म्हणायचं? मग शब्दाचं म्हणून पुरुष ख्याती, विवेक ख्यात आणि सांख्य एकच आहे. आलं लक्षात?
हे सांख्याचा उद्देश आहे. आता हे सांख्य तत्वज्ञाना कसलं असेल तर हे द्वैतवादी दर्शन आहे. सांख्य दर्शन कसलं आहे? द्वैतवादी. आता द्वैत शब्दाला पण म्हणतील लय भेदाभेद सांगितलेला आहे. स्त्री पुरुष द्वैत, मनुष्यामध्ये भेद, अशा अर्थाने द्वैत नसेल बरं का. आपण व्यवहारामध्ये द्वैत कसं म्हणतो माहितीये? द्वैत भाव म्हणजे विपरीत भावना मनातील, याला आपण द्वैत म्हणतो. परंतु तत्वज्ञानामध्ये द्वैत शब्दाचा अर्थ आहे दोन तत्वांचा द्वैत मानलेला आहे. अद्वैत म्हणजे एकच तत्व आहे असं मानणं, दुसरं तत्वच नाही, त्याला म्हणायचं अद्वैत. तसं द्वैत म्हणजे काय आहे? तत्वाचं द्वैत. तत्वद्वैत, दोन तत्व हे अंतिम आहेत, दोन तत्व पारमार्थिक आहेत, दोन तत्व अंतिम आहेत. आलं लक्षात? द्वैत शब्दाचा अर्थ सांगितला, द्वैतवादी दर्शन. याचा अर्थ काय होतो? यामध्ये दोन तत्व मानलेली आहेत. दोन तत्व. कोणते दोन तत्व? पुरुष आणि प्रकृती. प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष म्हणजे हे कसले तत्व आहेत? अविकृत तत्व. अविकारी. बरोबर? अविकृत तत्व, परमार्थिक तत्व, अंतिम तत्व, न तयार झालेली तत्व, कुणापासून न तयार झालेली, निसर्गदत्त, प्राकृतिक, अंतिम तत्व म्हणजे दोन आहेत असं कोण सांगतं? सांख्य दर्शन सांगतं. ते दोन तत्व आहेत पुरुष आणि प्रकृती. आणि या पुरुष आणि प्रकृतीचा आपल्याला विषय पाहायचा आहे आणि त्यानंतर त्यापासून कसा सृष्टी विस्तार होतो हे पाहावं लागेल. तर मग आपण पाहूयात पूर्वी सांगितल्याप्रमाणे पुरुषाचे गुण आणि प्रकृतीचे गुण. पुरुषाचे आणि प्रकृतीचे. काढा पूर्वीचं कुणाकडे आहे लिहिलेलं बघा. प्रकृती जड आहे. प्रकृती जड आहे आणि त्रिगुणात्मक आहे, अविवेकी आहे, विषयाधर्मी, सामान्य आणि अचेतन आहे, काल प्रसवरूपी आहे, सामान्य आहे आणि शाश्वत आहे, अविकारी आहे. नाव घेतो त्यांनी सांगायचं. हा, प्रकृती एक जणांनी सांगायचं. संध्याताईंनी आता प्रकृती सांगा, फक्त प्रकृती सांगा. हा, सांख्यानुसार प्रकृती ही जड तत्व आहे, त्रिगुणात्मक आहे, अविवेकी आहे, सामान्य आणि अचेतन आहे, प्रसवरूपी आहे, शाश्वत आहे. ठीक आहे. आता बजाजताईंनी सांगायचं पुरुष कसा आहे. तर पुरुष चेतन आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्रिगुणातीत आहे, मुक्त आहे आणि पुरुष अनेक आहे आणि भोक्ता आहे आणि मुक्त आहे. झालं डबल. आणखी एक महत्वाचा, प्रकृती प्रसवधर्मी. आता हे काय असेल मग? अप्रसवधर्मी आहे. हा, सरांना कळालं, दोघांचाही सरांनी पाठ केला. आता सरांना विचारत नाही मी आता, कारण हे दोन्ही सांगायचं तुम्ही. मग असं झालं, दोन्ही असे आहेत. आलं लक्षात? म्हणजे यामध्येच अर्थ कळाला आता. बरोबर आहे? यामध्येच ज्यांना विसरलं होतं त्यांना हे कळालं, ज्यांनी क्लास केले होते त्यांना या शब्दातच कळालं पुरुष काय प्रकृती काय. तरी पण आपण एकदा पुरुष प्रकृतीबाबत पाहूयात. तर प्रकृती किती आहेत? एक आहे. प्रकृती किती आहे? एकच आहे. पण पुरुष नानात्व, आणखी सांख्याचा सिद्धांत काय? पुरुष नानात्व. नानात्व म्हणजे अनेकत्व. पुरुष किती आहेत? अनेक आहेत. तुमच्यामधला पुरुष वेगळा आहे, संध्याताईंमधला वेगळा आहे, दीपालीताईंचा वेगळा आहे, प्रत्येकांमधला पुरुष वेगळा आहे बरं का. स्त्रियांमध्ये पण पुरुषच असतो. इथला पुरुष म्हणजे स्त्री नाही. परत असं पण असेल काही जणांचा भ्रम, पुरुष म्हणलं तर परत सांगायला पाहिजे, जे नव्याने जॉईन झाले त्यांना एखाद्या वेळेस कदाचित वाटेल पुरुष 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 स्त्रीमध्ये कसं काय पुरुष असतो बाबा. मग ते विज्ञानाच्या ह्याच्यानं काहीतरी बघतील. पुरुष म्हणजे पुरीमध्ये निवास करणारा आत्मा. आत्मा या घटकाला दर्शनामध्ये पुरुष म्हणलेला आहे बरं का. स्त्रीलिंग, पुरुषलिंग, महिला, स्त्री असं नाही. तर पुरुष म्हणजे प्रत्येकामध्ये असणारा आत्मा, प्रत्येकाचा असलेला जीवात्मा. त्या जीवात्म्याला, त्या जीवाला, त्या आत्म्याला काय नाव आहे इथे? पुरुष. पुरुष आहे. तर प्रत्येकामध्ये वेगळा पुरुष आहे, म्हणजे प्रत्येकाचा जीव भिन्न आहे बरं का. अशा अर्थाने पुरुष नानात्व या शब्दाचा सुद्धा मी अर्थ सांगितला आता बरं का. पुरुष नानात्व म्हणजे काय ठोसर सर? तर प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे. हा, पुरुष अनेक आहेत. बरोबर आहे. आणि अशा अनेक पुरुषाला ही एकच प्रकृती असणारी काय करते आहे? संलग्न होऊन खेळवत आहे, नाचवत आहे
आणि कर्मबंधनामध्ये टाकून भोग प्रदान करते आहे. आणि ज्याने मात्र प्रकृतीला ओळखलं त्याला मात्र अपवर्ग देणारी आहे. ती प्रकृती कशी आहे, ज्यानं ओळखलं त्याला तेवढं सोडून देते, अपवर्ग देते. असं म्हणते. आणि बाकीच्यांना मात्र नाचवते, या जन्मातून त्या जन्मामध्ये, त्या जन्मातून या जन्मामध्ये. बरोबर आहे. अनेक जन्म घेतो, अनेक जन्मामध्ये कर्म करतो, कर्माची बंधनं लावून घेतो, दुःखी होतो, कधी थोडं सुखी होतो, सुखामध्ये दुःखी होतो, कधी कधी दुःखातही सुख होतो, कधी नुसता दुःखीच होतो, कधी नुसता सुखी होतो. मग ह्या आभासी जीवनामध्ये राहतो. कुणामुळे? प्रकृतीमुळे. असा हा आहे. आणि प्रकृती एक आहे. ही दोन्ही, आता प्रकृती जड आहे, दोन्ही एकत्रितच पाहूयात आपण. पुरुष प्रकृती कसं आहे, तर जड या शब्दावरनं पाहूत आपण. जड तत्व दोघांमधलं कसं आहे. प्रकृती ही जड आहे. जड म्हणजे कशी आहे, जड कशाला म्हणायचं? दगड स्थिर जड आहे, अचेतन, स्थिर असतं. अचेतन. जड म्हणजे चेतनता नाही, त्याला म्हणायचं जड. मग जड नाही, अव्यक्त जड नाही जड अव्यक्त. पाहूयात आपण. मग पुरुष पण अव्यक्त आधी जड पाहूयात आपण. जड नाही बरं. जड संस्कृत मध्ये आणि हिंदी मध्ये पण कसं च छ ज झ असं म्हणतात. मराठीमध्ये तसं पण म्हणतात आणि च छ ज झ असं पण आहे. अलग लक्षात. चल आणि चल, जड आणि जड अलग लक्षात. जड आणि जड असं वेगळं होतं, अर्थ वेगळा होतो. चल आणि चल. त्यामुळं व्याकरण पण लक्षात आलं पाहिजे बरं का. मग वर्णाचं उच्चार कसा करायचा. ठीक आहे, चला काय सांगत होतो. जड नाही, जड म्हणजे वजनदार आहे. जड वृद्ध हलकं म्हणावं लागलं असतं. प्रकृती जड आहे, पुरुष आहे हलका म्हणावं लागलं असतं. विपरीत आहेत म्हणल्यावर काय म्हणायचं. पुरुष जड आहे, नाही जड नाही प्रकृती जड आहे, तर पुरुष हलका आहे म्हणावं लागेल. असं म्हणायचं नाही, हा विनोद केला मी बरं का. प्रकृती जड आहे. जड म्हणजे त्याच्या विरोधी काय येईल मग. चेतन. आलं का लक्षात. जड शब्दाच्या विरुद्ध जड म्हणलं तर हलकं येईल, मग जडच्या विरुद्ध चेतन येईल. आलं का लक्षात. चेतन नाही त्याला म्हणायचं जड बरं का. तुम्ही चेतन आहेत का. आहेत बघा, मान हलवत आहेत, बरोबर आहे. पापण्या तर पाडतच आहेत, जड नाहीत म्हणून, बरोबर आहे. चालत आहेत, फिरत आहेत, भूक लागत आहे, तहान लागत आहे, हे सगळं तुमच्या चेतनतेमुळे होत आहे. तर पुरुष कसला आहे. चेतन आहे. आणि प्रकृती ही जड आहे. मग जड आहे म्हणल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये पुरुष कसला आहे. चेतन आहे. परंतु नुसतं हे चेतनच आहे आणि नुसती जडच आहे. मग आता कसं करायचं. मग जड असल्यामुळे ते निश्चिंत निर्जीव असल्यासारखे आहे. आणि हे चेतन आहे परंतु प्रगटच होत नाही, याची चेतनता व्यक्तच होत नाही. चेतनता कळतच नाही ना, कारण क्रियाच घडत नाही. मग क्रिया घडण्यासाठी आणि पुरुष काय करतो. स्वतःला आजमावण्यासाठी, स्वतःला पाहण्याची इच्छेने. कसा होतो. कारण डोळ्यात गेलेलं डोळ्याला पाहता येत नाही. दुसऱ्याला डोळ्याने पाहता येतं, जगाला पाहायला येतं डोळ्याने, परंतु डोळ्याला पाहता येत नाही. बरोबर आहे का. असंच आहे ना प्रत्येकाचं. डोळ्याने जग पाहायला येतं पण डोळ्याने डोळा पाहता येत नाही. आता साधनाने पाहत असेल वेगळ्या, आरशात पाहताव की म्हणाल, मोबाईल मध्ये पाहताव, काही पण असेल, परंतु स्वतःचा डोळा स्वतःला पाहता येत नाही. तसं पुरुषाला स्वतःचं स्वरूप कळण्यासाठी नवे आणखी काय तर अभोग आणि अपवर्ग सिद्ध करण्यासाठी प्रकृतीची संलग्नता मिळते आणि तो संलग्न होतो. आणि काय होतं मग दोघांमध्ये, म्हणजे आंधळ्या पांगळ्याप्रमाणे. प्रकृती कशी आहे. आंधळी आहे, चेतनता नाही, पण सगळे अवयव आहेत. आणि पुरुष कसा आहे तर तो डोळे आहेत पण हातन पायच नाहीत. डोळे फक्त हातन पायच नाहीत बिचाऱ्याला. मग काय करते. आपण दोघं एकत्र होऊ, तुझ्या डोळ्याचा वापर करू आणि माझ्या अवयवांचा वापर करू आणि या सृष्टीचा विस्तार करू. असं झालं. मग त्यानंतर काय झालं. नुसती प्रकृती असेल तर जड असते बरं का. आणि तो पुरुषाशी संलग्न होते त्यावेळेस ती चेतन भासायला लागते, चेतना नसते. आणि मग मात्र सृष्टी सर्ग करायला लागते. आणि मग असतो. आता प्रकृती आणखी कशी आहे. आणखी पाहू. दुसरा गुण. प्रकृती त्रिगुणात्मिका आहे. प्रकृती कशी आहे. त्रिगुणात्मिका आहे. प्रकृती कशी आहे. त्रिगुण आत्मिका, म्हणजे त्रिगुण तिच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिगुण तिचा स्वभाव आहे. तिच्याकडे त्रिगुणाचे गुणधर्म आहेत.
3 गुण आहेत. गुण आहेत त्याच्याकडे. 3 गुण कोणकोणते? सत्व, सत्व रजतम. आणि तम. हे 3 गुण आहेत. किती गुण आहेत? 3 गुण आहेत. गुण कन्सेप्ट सुद्धा पाहता त्यातच. आपण पाहत असताना एक लगटच होईल ना, का स्वतंत्रपणे पाहायचं? आधी पुरुष प्रकृती म्हणून पाहायचं, पुन्हा त्रिगुण म्हणून पाहायचं, नको ना? इथेच आपण त्रिगुण सुद्धा पाहूयात. इथेच आपण त्रिगुण सुद्धा पाहूत. कसं? प्रकृती कशी आहे? त्रिगुणात्मिका. कोणकोणते गुण आहेत त्याच्यामध्ये? सत्व रजतम. सत्व रजतम. सत्वाचा स्वभाव सांगा आता तिन्हीचे. प्रकाशशील. प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम. प्रकाश, क्रिया आणि स्थिती. तर प्रकाश हा सत्वगुणाचा प्रभाव गुण आहे, क्रिया हा रजोगुणाचा प्रभाव आहे, आणि स्थिती हा तमोगुणाचा प्रभाव आहे. आपल्यामध्ये तिन्ही गुण आहेत का? आहेत. कस काय आहेत? कधी स्थिर राहतो, झोपलं की जड बनतो. काय करू वाटना बाबा, लय जड झाले, अंग जड झाले, काहीच करू वाटना, त्यावेळेस तमगुण वाढलेला असतो. आळस आलेला असतो, त्यावेळेस तमोगुणाचं आधिक्य झालेलं असतं. म्हणजे सत्व आणि रज निघालेले नसतात, तर त्यांचं काय झालं असतं? सुप्त झालेले असतात, आणि हे प्रकट झालेलं असतो. मग पुन्हा बसावंच वाटणं गेले, सारखं हालचाल करावं वाटते, इकडून तिकडं तिकडून इकडे चंचलता असते, त्यावेळेस शरीरामध्ये रजोगुण आधिक्य रजोगुणाचं आधिक्य असतं, आणि तम दबलेला असतो पण दबलेला असतो. त्यानंतर आणि ज्या वेळेस सत्वगुण प्रकट झालेला असतो, त्यावेळेस स्वरूपाचं ज्ञान व्हायला लागतं. ज्ञानाचं स्वरूप उदय व्हायला लागतं, म्हणजे प्रकाश स्वरूप व्हायला लागतं. प्रकाश सत्वगुण, क्रिया रजोगुण, आणि स्थिती म्हणजे तमोगुण, हे तिन्ही गुण प्रकृतीमध्ये असल्या कारणाने आता काय झालं? चेतन तत्वाची संलग्नता प्राप्त झाली. आता 3 गुण एकदा पाहून घेऊयात. ठीक आहे, आधी पाहून घेऊयात, आणि पुन्हा काय होतं ते पाहूयात. सांख्य आणि योग यांच्या मतानुसार प्रकृती ही त्रिगुणात्मिक आहे. सत्व रजतम हे 3 गुण प्रकृतीचे असतात, असा येथे अर्थ नसून 3 गुणांनी प्रकृती युक्त असते. म्हणजे हे 3 गुण हेच प्रकृतीचे सार रूप आहेत. प्रकृतीचे हे काय आहेत? सार रूप आहेत. या 3 गुणांनी किंवा 3 गुणांच्या मधून प्रकृती व्यक्त होत असते. प्रकृतीचं प्रगटीकरण कुठून होतं? या 3 गुणातूनच होतं. या 3 गुणाची प्रकृती प्रकटच नाही. मग स्वतः प्रकृती कधीच कोणाला दिसत नसते. आता तुम्ही प्रकृती पुन्हा सुद्धा व्यक्तच आहे, अव्यक्तच आहे. प्रकृती सुद्धा अव्यक्तच आहे, परंतु व्यक्त होतात ते गुण होतात, प्रकृती नाही होत. आलं लक्षात? प्रकृती कुठं दिसते? प्रकृती गुण दिसतात प्रकृतीचे, म्हणजे या त्रिगुणातूनच प्रकृती व्यक्त होते. आलं लक्षात? प्रकृती कुठून व्यक्त होते? या त्रिगुणांच्या मार्फतच व्यक्त होते. म्हणजे प्रकृती अशी स्वतंत्र दिसत नाही, तर आपण या त्रिगुणांच्या खेळालाच प्रकृती म्हणतो. आपण या त्रिगुणांच्या खेळालाच काय म्हणतो? प्रकृती म्हणतो. ठीक आहे. आता श्लोक नको, तेवढं नको डीप मध्ये. ठीक आहे, आता सत्वगुणाचं स्वरूप आपण पाहिलं. या गुणाचे अधिक खोलात जाऊन स्वरूप समजून घ्यावयाचे जर असेल, तर सत्वगुण हा प्रकाशात्मक असतो, हा प्रकाशदायी असतो. म्हणजे कसा असतो? ज्ञानस्वरूप असतो, म्हणजे बोधात्मक असतो. परिणामतः काय? तर आनंददायी सुद्धा असतो. सत्वाधिक्य असतं, त्यावेळेस आल्हाद असतो, बरं का? बुद्धीमध्ये, मनामध्ये आल्हाद निर्माण झालेला असतो, आनंद निर्माण झालेला असतो. सत्वगुण हा परावर्तक आहे, त्यात प्रतिबिंबे पडतात व तो इतर वस्तू स्वतःहून व्यक्त करून दाखवतो. सत्वगुण काय करतो? त्यामध्ये प्रतिबिंब पडतात, परंतु इतर वस्तू स्वतःहून व्यक्त करून दाखवतो, लपवत नाही. सत्वगुणामध्ये काय होतं? वस्तूचं प्रतिबिंब पडतं. म्हणून दुधगावकर सर, ज्या 5 भूमी आहेत बघा, त्यातील एकाग्र आणि निरुद्ध मध्ये सत्वगुण असतो आधिक्य, परंतु गुण असतोच. बरोबर आहे? काटाचा आहे ना, कसला कसना काटाचा आहे, चांगला कसना पण काटाचा आहे. मग शेवटी आहे ते असंप्रज्ञात समाधीला आपल्याला योग दर्शनात पाहता येईल, काटाचा आहे, परंतु चांगला पेक्षा इतरांपेक्षा कसा आहे? तो उपकारक आहे, परंतु नेमक्या काही स्थितीपर्यंत उपकारक आहे. कैवल्यासाठी तोही अडथळाच आहे, कारण तोही प्रकृतीचाच गुण आहे. मात्र तो काय करतो? सत्वाधिक्य असतं त्यावेळेस साधना चांगली होते. सत्वाधिक्य असतो त्यावेळेस साधनेमध्ये प्रवृत्त होतो, ज्ञानाकडे प्रवृत्त होत असतो. ते सत्वगुणाचा प्रभाव आहे, कारण त्यात प्रतिबिंबे पडतात, परंतु ते प्रतिबिंब स्वतःहून व्यक्त करून दाखवतो. त्या गुणाचं नाव आहे सत्वगुण. सत्वगुणाचे कार्य जर झाले नाही, तर पुरुषाला जाणण्याचा किंवा ज्ञान होण्याचा अनुभवच मिळू शकणार नाही. कारण पुरुषाला ज्ञान सुद्धा कुणामुळे होतं? सत्वगुणामुळे होतं. म्हणून
सत्व शब्दाची उत्पत्ती सत पासून झालेली आहे. सत, बरोबर आहे. सत्व कसं? सत म्हणजे त्याचा अर्थ आहे सत्याचं व सत्व असण्याचं अस्तित्व दाखवण्याचं म्हणजेच सत्व असेल. सत्व आणखी शब्दाचं चैतन्य हे अस्तित्वात असल्यामुळे ते सत्य असते, बरं का. चैतन्य अस्तित्वात असल्यामुळे ते सत असते. आपण सच्चिद आनंद पाहिलंय बघा. कुठं पाहिलंय? वेदांताकडे. सच्चिद आनंद, तर त्यातील सत आणि ते त्व म्हणजे सत्यपणा, असणेपणा म्हणजे सत्व. बरोबर आहे. सत्व, त्व म्हणजे गुण, असं सत्व आहे. चेतन हे अस्तित्वात असल्यामुळे ते सत्य असते व म्हणून सत्व हा गुण चैतन्यक्षम म्हणजे ज्ञानक्षम असतो. म्हणून सत्वगुण हा सत्वगुणाद्वारे चेतन तत्वाला जाणता येऊ शकतं, कारण ते पण सत प्रगट करणार आहे, सतचा अनुभव देणार आहे, सत प्रगट करून दाखवणार आहे, बोधात्मक आहे, ज्ञान घडवून देणार आहे, दर्शन घडवून देणार आहे. तो आनंद, प्रसन्नता, शीतलता, माधुर्य, सौजन्य, स्नेह यांचंही निदर्शक सत्वगुणाला मानलं जातं. सत्वगुण प्रकाशत असल्या कारणाने ज्ञानप्रधान असतो. म्हणून ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी यांच्यातून तो व्यक्त होत असतो. सत्वगुण कुठून व्यक्त होतो? मनातून, बुद्धीतून आणि ज्ञानेंद्रियातून सत्वगुण प्रगट होत असतो. आपण पाहिलंय अहंकार सात्विक आणि राजसिक, सात्विक आणि तामसिक. सात्विक आणि तामसिक केलं होतं, बरं का. आणि त्यातून आपण पाहिलं होतं ते व्यक्त होतो. ठीक आहे, काय पाहिलं आपण? हा, त्याच्या ठिकाणी प्रतिबिंब पाडण्याची व प्रकाशाचे परावर्तन करण्याची क्षमता असल्यामुळे त्याची उपस्थिती आरशासारखी आहे, ते प्रगट करणार आहे. असो, चला बाकीचं आपल्याला सत्वगुणाचं इतर स्थूल भागामध्ये सुद्धा पाहता येईल, स्थूल सृष्टीमधल्या, बरोबर आहे. कुठं कुठं सत्वगुण असतो, परंतु तो काही आपला विषय नाही, तो चिकित्सा शास्त्राचा आहे. आयुर्वेदामध्ये सत्वगुणाचं वर्णन येत जाईल. पासी सर आयुर्वेदामध्ये दिलंय हे. सांख्यानुसार प्रकृती पुरुषाचं वर्गीकरण 24 तत्वाची प्रकृती, 24 तत्व सांगितलेत बरं तिथे. 24 तत्व आहेत आयुर्वेदामध्ये. चरक संहितेमध्ये सांख्यांची 24 तत्व सांगितलीत. तर ते 24 तत्वामध्ये सत्व, रज, तम, द्रव्य गुण परिचय काय करायचं असतो तिथे? द्रव्य गुण परिचय. द्रव्य गुण परिचय. प्रत्येक द्रव्याचा गुणाचा परिचय करण्यासाठी सत्व, रज, तम याचं वर्गीकरण या सृष्टीतील द्रव्यासाठी सुद्धा वापरलं जातं आयुर्वेदामध्ये. परंतु आपल्याला त्या आयुर्वेदाकडे जायचं नाही, त्यामुळं बाकीच्या गोष्टी सांगत नाही, फक्त एवढं सत्वगुणाचं वर्णन झालं. आता आपण परत रजोगुणाचं पाहूयात. रजोगुण काय असतो? रजोगुणाचे मुख्य लक्षण आहे प्रवृत्ती, बर का. सत्वगुणाचा प्रभाव काय आहे? दर्शन, प्रकटीकरण, समजवणे, बोध होणे, ज्ञान होणे, हे सत्वगुणाचं कार्य आहे किंवा सत्वगुणाचा स्वभाव आहे. आता रजोगुणाचं काय? मग जे दिसलं, प्रगट झालं, बोध झाला. आता प्रवृत्त होणे हा स्वभाव रजोगुणाचा आहे. क्रियाशील होणे, कार्यास प्रवृत्त होणे हा गुण रजोगुणाचा आहे. मग व्यवहारामध्ये फरक आहे. व्यवहारामध्ये सुद्धा प्रत्येक द्रव्यामध्ये हे तिन्ही गुण आढळतात. प्रकृतीत सगळ्यात बरं, प्रकृतीतले सजीव, निर्जीव प्रत्येक घटक घ्या, वनस्पती घ्या, प्राणी घ्या, काही पण घ्या, मग त्यांच्यामध्ये हे 3 गुण असतातच. म्हणून जसं रसायनशास्त्रामध्ये काय केलं जातं? वर्गीकरण, पदार्थाचे वर्गीकरण, असं आहे ना. पदार्थाचे वर्गीकरण म्हणजे मूलद्रव्य पाहतात आणि तिथंच थांबतात ते मूलद्रव्य. मग एवढे आहेत, आणखी शोध घेतात, आणखी नवीन मूलद्रव्य शोधले. परंतु मूलद्रव्य सुद्धा त्याचंही द्रव्य पाहिलेलं आहे आपल्या दर्शनाने, त्याचंही हे ढोबळ आहेत मूलद्रव्य, तर त्या मूलद्रव्यांचंही मूल पाहिलंय आपण. तर त्यांचं काय आहे? पंचमहाभूत सांगितलेले आहेत, त्यांचंही पंचमहाभूत. आणि ते पंचमहाभूत सुद्धा स्थूल आहेत. त्यांच्यामध्ये काय गुण आहे? तर हे त्रिगुण आहेत, त्रिगुण आहेत, बरं का. मग द्रव्य गुण परिचय करण्यासाठी, बरं का, त्या औषधीतील द्रव्याचा गुण आणि प्रभाव पाहण्यासाठी म्हणून आयुर्वेदाला सुद्धा सांख्य दर्शन आहे. आयुर्वेदाला सुद्धा सांख्य दर्शन अभ्यासाला असतं. एवढं सांख्य दर्शन महत्वाचं आहे. चला पुढे. तर मग सत्वगुण, आता रजोगुण. मग हे सत्वगुण आपण प्रत्येक पदार्थामध्ये, वस्तूमध्ये सुद्धा अनुभवाला घेऊ शकतो. आता पुढे रजोगुण. रजोगुणाचा प्रवृत्ती. एक मिनिट, आकाश तत्वात आहेत कसं हे त्रिगुण? आकाश तत्वामध्ये आढळून येतात का 3 गुण? सत्वगुणापासून आहे. हो. आकाश तत्व काही लपवतं का?
प्रगटच होत सत्वाधिक्य आहे ना त्यात. बरोबर आहे. जडाला स्थान देतं. हात केलो इकडून इकडं. आकाश काय? अवकाश. बरोबर आहे का? पोकळी स्पेस. बरोबर. स्पेस म्हणजे आकाश. हो. तर मग ते सगळ्यांना स्थान देतं. त्यानं कुठं लपवून ठेवतं? लपवून नाही, ठेवत. सुटतच आहे ते. काळजी पण आहेत का त्यात? सत्वगुण आहे त्यात. सत्वाधिक्य आहे. बरोबर आहे. यामध्ये हलक्या वस्तू आणखी सांगायचं का? जाऊ द्या आता सांगूच का? तर ऊर्ध्वगमन, हलकेपणा, चकाकीत, आरसा, पृष्ठभाग, स्फटिक, हलक्या वस्तू, ज्वालेसारख्या वर जाणाऱ्या वस्तू, ऊर्ध्वगती सत्वगुण दर्शवतात. हवेच्या लहरी, बाष्प वर जातात ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी सत्वगुणाचे प्राधान्य असते. सत्वगुण हा मानसिक व भौतिक दोन्ही प्रकारात व्यक्त होतो. सांगितलं, जाऊ द्या काही गरज नाही म्हणत होतो, पण तुम्ही विचारलात म्हणून. तर तो भौतिक स्वरूपामध्ये सुद्धा व्यक्त होतो. म्हणजे समग्र सृष्टी त्रिगुणातच आहे. समग्र सृष्टी कुठेही जा तुम्ही, त्रिगुण कळाले त्यांना सगळं कळालं. म्हणून ऋषी मुनी असं शोध घेत नव्हते. ऋषी मुनींना हे ज्ञान अगोदरच खूप दूर सांगितलंय बरं का. जर ग्रंथ पाहिले तर त्यांचा जर ऋषींचा अभ्यास पाहिला तर आपले संशोधक तिथपर्यंत जात पण नाही, आयुष्यच पुरत नाही. मग त्यांनी आयुष्य कित्येक असताना सुद्धा कसं कळालं? त्यांनी तत्वरूपाने जाणलं. तत्वरूपाने जाणल्यामुळं त्यांनी समग्र जाणलं. आणि आपण तत्वरूपाने जाणत नाही, त्यांना भौतिक स्वरूपामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आणि भौतिक स्वरूपामध्ये जाणायला जात असल्यामुळे एकदा ह्याचा अभ्यास करायचा दुर्बीण लावून, असं असं करून, बरोबर आहे, बारीक काहीतरी दुर्बीण लावून मायक्रो करून काहीतरी पाहायचं, त्याचा शोध घ्यायचा, पुन्हा दुसरं घ्यायचं, तिसरं घ्यायचं, नोबेल पारितोषिक मिळवायचं, आणखी तिसरं काहीतरी घ्यायचं. आणि प्रत्येक जण म्हणतो या सृष्टीत अनेक रहस्य आहेत, ते माझ्या काही एका जन्मात काहीच होणार नाहीत, असंच म्हणून जायचं. म्हणून जाऊ द्या विषय निघालाय. तर प्रदर्शन हे काय करून देतं? प्रदर्शन हे अतृप्ती निर्माण करतं. प्रदर्शन काय करतं? अतृप्ती निर्माण करतं. दर्शन हे समाधान निर्माण करून देतं. बरं का? दर्शनातून समाधान होतं. तत्वबोधातून काय होतं? समाधान प्राप्त होतं, तृप्तता प्राप्त होते. आणि अंधुक ज्ञानातून अतृप्ती निर्माण होते आणि काय होते? अभाव तयार होतो, अभावग्रस्तपणा होतो. म्हणजे ज्यांना तत्वज्ञान झालेलं आहे तर ते या झोपडीत माझ्या काय राजास जी महाली ती सौख्य प्राप्त झाली. काय प्राप्त झाली, मिळाली या झोपडीत माझ्या. आलं का लक्षात? झोपडीत मिळतात आणि राजा महलात राहून आणखी जिगायचा प्रयत्न करतो. दिवस रात्र लवकर उठून बाहेर जातो. आणि फकीर काय करतो? भीक मागून खातो. जेवणाची चिंता नाही, खाण्याची नाही, पण तो मस्त असतो, मस्तीमध्ये असतो. म्हणून तो तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. ज्यांना तत्वाचं ज्ञान होतं तरी त्रैलोक्याचे राजे होतात. आणि जे वस्तूचं ज्ञान घ्यायला लागतात, भौतिकतेचं ज्ञान घ्यायला लागतात, ते कसे होतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम चक्रे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. शंकराचार्य म्हणतात संसार लई अवघड आहे, माया एवढी अवघड आहे की दुस्तर आहे म्हणतात, खूप दुस्तर आहे, ह्यात तरणच शक्य नाही. आणि हे तरलं जातं कुणाला? ज्ञानान मोक्षाः, ज्ञानातूनच मोक्ष होतो. आणि जे भौतिक त्याच्या ज्ञानाला लागतात ते व्यवहारामध्ये पडतात, जन्म मरणाला पडतात नव्हे, दुःखाला प्राप्त होतात. कशाला प्राप्त होतात? दुःखाला प्राप्त होतात. म्हणून ऋषी मुनींना ज्ञान तत्वातून समग्रतेचं ज्ञान झालेलं आहे आणि भौतिकतेतून तुटक तुटक ज्ञान होतं. चला जाऊ द्या, विषय जाऊ द्या बाजूला. काय म्हणत होतो आता? हे सत्वगुण म्हणजे काय आहे? मानसिक पण आहे आणि भौतिक सुद्धा दोन्ही प्रकारातून व्यक्त होतो. कुडके सर बरं का? मानसिक संदर्भात म्हणलं तर आता मानसिक, आता सायकोलॉजी सर दुधगावकर सर सायकोलॉजीच्या अनुसार सायकोलॉजी शिकवत असाल तर सांगतो, मनुष्याला पाहिजे. पासी सर खूप सुंदर सांगतात बरं का. पासी सर खूप सुंदर आयुर्वेदाचा अभ्यास ते सांगायचे की व्यक्तीच्या चेहरा बघून म्हणतात ह्यांच्यात काय आहे, कुठला आहे, काय आहे. पठारी प्रदेशातला कसा असतो, उत्तर भारतातला कसा, इकडच्या भारतातला कसा, वात प्रकृतीवाला कसा, पित्त प्रकृतीवाला कसा, असं बोलतो म्हणजे कसा, तसा बोलतो म्हणजे कसा. बोलण्यातून प्रकृती कळते सर, बोलण्यातून प्रकृती सांगतात बरं का. कुठेही जाईल तर आयुर्वेद ते संगत घेऊन जातात. इथे काय झाडे येतात म्हणे, इकडं लिंबाचे झाडं येतात, कोकणात लिंबाचे झाडच येत नाही म्हणे, आम्ही लावून बघितलं तरी पण आले नाही. याला म्हणतात रिसर्च. चलत हसत खेळत बोलत फिरत. बरं का? साहित्यिक सुद्धा आहेत पासी सर, साहित्यिक पण आहेत बरं का, तसे साहित्यिक पण आहेत
तत्वचिंतक पण आहेत. तुमच्याजवळ काय 2-3 दिवस पाहिले तर त्याच सांगितलं सर प्रत्येकाचे गुण पाहतात. थँक्यू सर. वात पित्त प्रकृती काय कुणाची प्रकृती बरं का, म्हणून प्रकृती सुद्धा पाहतात बरं का, प्रकृतीनुसार ते पाहतात. म्हणजे ते आयुर्वेद शिकले तर आयुर्वेदाशी मानणार आहेत. आयुर्वेद जागोजागी पाहतात. ठीक आहे, आयुर्वेद व्यक्त करतात. म्हणजे इथल्या मातीत काय आहे पाहतात, इथल्या मातीत काय आहे, इथल्या वनस्पतीत काय आहे, इथल्या हवेत काय आहे, मग इथल्या मातीत काय आहे, हवेत काय, दगडाधोंड्यात काय, इथल्या पाण्यात काय आहे. म्हणलं इथल्या लोकात काय आलं पाहिजे, तेच आलं पाहिजे. इथल्या लोकात काय आलं पाहिजे, तेच आलं पाहिजे. बीडला काय, बीडला कधी, बीडला इथेच येणार झालं ना. बीड, लातूर, मराठवाड्यात काय आहे, कोकणात काय आहे. मग दुधगावकर सर म्हणतात मराठवाड्यात कलियुग आहे म्हणे, कलियुग लय बॉ इकडे. मुंबई पुण्याला तर अत्यंत आहे, परंतु कोकणात कलियुग नाही म्हणे, कलियुग संथ आहे तिथे. बरोबर आहे, तिथले लोक समाधानी आहेत बरं का, स्वभावानुसार. हे गुणाचं सांगतोय बरं का मी सर. पुडके सर म्हणले भौतिक गोष्टीमध्ये सांगितले, तसं भौतिकतेच आपण आता भावनात्मक पाहत आहोत. मग तिथल्या पदार्थामध्ये कोणता गुण आहे, तिथल्या वनस्पतीमध्ये कोणता गुण आहे, तोच गुण माणसामध्ये अन्नाद्वारे येतो. आलं लक्षात? परिस्थितीचा प्रभाव पडत असतो, ह्या त्रिगुण कुठे सोडत नाहीत पिछा. आलं लक्षात? त्यामुळे चिकित्सा सुद्धा अशी प्रकारे केली पाहिजे. म्हणून आयुर्वेद हे भारताचं काय आहे माहितीये का, भारताचं रत्न आहे आयुर्वेद बरं का. आयुर्वेदापासून आपण दूर गेलेलो आहोत. आयुर्वेदच नाही, निसर्ग, आयुर्वेद, योग हे भारतीय भूमीमध्ये जन्मलेले आहेत आणि ते बाहेरचे फॉलो करत आहेत. बाहेरचे खूप फॉलो करतात त्याला. बाहेरच्यांना आयुर्वेद पाहिजे, आपल्याला काय पाहिजे माहित नाही. जाऊ द्या, काय सांगत होतो तर त्यानुसार त्रिगुण कुठेही व्यक्त होतात. म्हणून वनस्पतीमध्ये सुद्धा द्रव्यगुण पाहत असताना हे पाहिले जातात. ठीक आहे, चला काय म्हणत होतं तर भावनिक गुण. दुधगावकर सर आता सायकोलॉजी सांगतात. तर सायकोलॉजीनुसार आता व्यक्तीमध्ये पाहायचं झालं तर काय आहे, आता मानसिक संदर्भात सांगतो. आता भौतिक गुण सांगितले वस्तूचे, तर आता कोणती वस्तू अशी असते चंचल असते, कोणती लई स्थिर असते. म्हणजे दगडामध्ये सुद्धा 3 गुण आहेत बरं का, एक गुण नसेल, 3ही गुण असतात. 3ही गुण असतातच. परंतु अधिक काय असेल, रजोगुण, दगड स्थिरता. दगड तमगुण असणार. तमगुण आहे, स्थिरता, कठीणपणा आणि रज नाही का जडत्व. आहे. परंतु कसं असेल मग ह्याचं टक्केवारी काढा तुम्ही, शोध घ्या आता ह्याच्यात. प्रत्येक पदार्थाचा असं शोध घ्या, कोणत्या पदार्थात सत्वगुण किती आहे, रजोगुण किती आहे, हे कुणा टक्केवारी काढा. मग बरोबर आहे, 99% हे आहे, 1% ते, अर्धा टक्के ते. प्रत्येकात 3 गुण असणार आहेत प्रकृतीतल्या समग्र. झालं लक्षात? ठीक आहे, तर असे हे भौतिक गोष्टीचं झालं. आता आपण पाहू, आता आपण काय पाहूयात, मानसिक गुण त्याचे, सत्वगुणाचे. मानसिक संदर्भात जर पाहायचं झालं सर तर ज्ञान, सत्वगुणाचा प्रभाव काय आहे, ज्ञान, बुद्धी, सुख, समाधान. मग समाधानी लोकांमध्ये सत्वगुणाचं प्रगटीकरण झालेलं असतं. काही पण आता मी सांगितलं राजा जी महाली, मग राजाला महालात पण भिकारीच आहे, तमोगुण आहे त्याच्यामध्ये, रजोगुण आहे त्याच्यात, क्रियाशीलच आहे, भीक मागाय आणखी फिरतो. बरोबर आहे, भीक मागाय आणखी फिरतोच नाही, युद्ध करतो, आणखी जागेची मागणी करतो. बरोबर आहे, निवडणुका किती जिंकल्या आणखी जिंकावंच वाटतं, मरेपर्यंत खुर्चीतच मरावं वाटतं. म्हणजे काय आहे, ते भिकारीच आहे. आणि एक फकीर असतो, तो एवढा मस्त असतो, काहीच करत नाही, आणि तो माझ्या बापाचं खातो, माझं खातो म्हणे, ते माझ्या कर्माचं खातो म्हणतात बघा साधू. दान देणाऱ्याचे थँक्यू पण म्हणत नाही. खरे फक्कड साधू असतात ते. काय म्हणतात, तुझं खाल्लो नाही मी, माझ्या नशिबाचं खाल्लंय, तुझं नाही खाल्लं. अशी पद्धती म्हणजे ते मस्त असतात. मस्त असतात. आणि हे दर काय, जाऊ द्या, विवेकाला समाधान, परत आनंद, शांती, प्रसन्नता, सौजन्य, संवेदनशीलता, उच्च अभिरुची. जर उच्च ज्ञानामध्ये इंटरेस्ट वाढत असला तर सत्व आधिक्य झालेलं आहे. उच्च ज्ञानामध्ये अभिरुची वाढत असेल तर सत्वगुण आधिक्य आहे. सत्वगुण वाढवण्याच्याही पद्धती आहेत, असं असेल. बरोबर आहे, या गुणातून व्यक्त होते. म्हणून आहारात सुद्धा सांगितलंय ना सर, आहारात आहेत ना गुणधर्म. झोप येत नसेल तर काय खाल्लं पाहिजे, काही जणाला जागच राहते, झोपच येत नाही काही जणाला, मग त्यांच्या अनुमानाचं सत्वाधिक्य झालेलं आहे.
सत्वाधिक्य आहे. मग तमोगुणकारक पदार्थाचं सेवन केलं तर निद्रा, आळस, जांभळ्या, आमगड्या हे यायला लागतात. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला गुणांचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. चला पुढे आता हे सत्वगुणाचा आपण भौतिक, अभौतिक, मानसिक हे तिन्ही स्वरूपामध्ये पाहिलं. आता रजोगुण पाहायचंय. तर रजोगुणाची प्रवृत्ती लक्षण काय आहे? तर प्रवृत्ती हे लक्षण आहे. तमोगुणाचं लक्षण प्रकाश व प्रवृत्ती यांचे नियमन करणे होय. रजोगुण तेवढाही कनिष्ठ नाहीये बरं का. सत्वाचा जो प्रकाश आहे त्या प्रकाश व प्रवृत्ती यांचे नियमन करणे म्हणजे रज होय. रजाशिवाय काही काम होत नाही. आता रजत सांगायचंय. आता सत्व संपलं. आता रजोगुणाचं कार्य सांगूयात आपण. तर आता रजोगुणाचं कार्य काय आहे? अस्थिरता. रजोगुणाचं कार्य काय? दुसरं गती, हालचाल, अस्वस्थता. काय करू, हे करू का ते करू. काही चंचल असतात बघा मुलं, खूपच चंचल असतात. मग त्यांचा इलाज सायकोलॉजी वाल्यांनी या आयुर्वेदाद्वारे उपचार वस्तूद्वारे केला पाहिजे, आहाराद्वारे करता आला पाहिजे. मानसशास्त्र सुद्धा बरं का. ज्यांचं मन बिघडलेलं आहे त्यांना सुद्धा त्रिगुणांचा अभ्यास केला पाहिजे. कैवल्यपादाच्या वेळेस मी बोललोय, दुधगावकर सर नाहीत सध्या. तर वेस्टर्न सायकोलॉजी, तर वेस्टर्न सायकोलॉजी मध्ये उपचाराच्या काही पद्धती आहेत. तर मी सांगतोय भारतीय मानसशास्त्राच्या उपचार पद्धती काय आहेत? तर ह्या आहेत उपचार पद्धती बरं का. मग उपचार पद्धती त्या यौगिक प्रक्रियाद्वारे सुद्धा करता येतात आणि त्याच प्रक्रिया आयुर्वेदाद्वारे सुद्धा करता येतात. आलं लक्षात? आपल्या दैनिक वर्तनातून सुद्धा नियमन करता येतं. ते सायकोलॉजी वाल्यांना नुसती पाश्चिमात्यकडून चालणार नाही. भारतीय मानसशास्त्र कळायचं असेल तर त्यांना योग दर्शन कळावं लागेल. आणि ज्यांना योग दर्शन कळालं त्यांना संपूर्ण मानसशास्त्र कळालं. तर ज्यांना योग दर्शन कळालं त्यांना मानसशास्त्र कळालं, नाहीतर काहीच कळालं नाही. बघा ठीक आहे. चला काय सांगत होतो आपण? रजोगुणाचं काय कार्य आहे? गती, हालचाल, अस्वस्थता निर्माण करणे. स्वस्थ वाटत नाही मला, रजोगुण वाढलेला आहे. मग स्वस्थच वाटत नाही, बसावंच वाटत नाही एका ठिकाणी. असं का होतंय मला? रजोगुण वाढलेला आहे. बरोबर आहे. रजोगुण म्हणजे प्रवृत्ती. आता हे रजोगुणाचे प्रमुख लक्षण झाले. आता त्याला उपष्टंभक रज असे म्हटले जाते. असं पण आलं असेल कुठे पहा, उपष्टंभक रज. उपष्टंभक रज हा असे म्हटले जाते कारण तो सत्व व तम गुणांना आपापले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. काय करतो तो? रजोगुण काय करतो? सत्वाला पण म्हणतो छानपण नाही तुझ्या काही कामाचं, काम केलं पाहिजे, क्रियाशील बनवतो. बरोबर आहे. तो क्रियाशील बनवतो. तो क्रियाशील बनवतो. ठीक आहे. चला कोणत्याही पार्टीत जातो तो, कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. हा छान कळालं तुम्हाला. लईच हे असतो चंचल. जिकडं खाऊ दिसतोय तिकडं पळायचं, तिकडं सत्ता दिसतोय तिकडं पळायचं. कार्यकर्ता आहे तो, कार्य करणारा. हे व्यवहारात करता येत. सत्वगुणाला वेगळ्या पद्धतीने पाहता येईल. सत्वगुण चांगला आहे. सत्वगुणाशिवाय कार्य होत नाही, सत्वगुणाशिवाय प्रवृत्ती होत नाही. म्हणून तो काय करतो? सत्वाला पण कार्य करायला लावतो आणि तमाला सुद्धा कामाला लावतो. तो बसू देत नाही. ह्या दोघांकडून काम करून घेतो. आलं का लक्षात? म्हणजे त्रिगुणाचं साम्य झालं पाहिजे आपल्यामध्ये. आलं लक्षात? कोणता गुण नसल्याने काही नाही. 3 गुण आहेत म्हणूनच आपण आहेत. त्रिगुणातीत होतो त्यावेळेस नुसता पुरुषच राहतो. त्रिगुणातीत पुरुषच आहे. प्रकृती त्रिगुणातीत नाही. आपण प्रकृतीपासून तयार झालोय. आपलं मन तिथूनच तयार झालंय. त्यामुळे आपण सौदत्ती सर, आपण सगळे तिथूनच होतो. आपल्यामध्ये 3 गुण असणारच आहेत. ठीक आहे. काय पाहत होतो? तर गती, हालचाल म्हणजे काय करतो तो? सत्वाला आणि तमाला आपापले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. आणखी हा रजतत्व कशाचा आहे? उत्साहाचा गुण आहे. रजोगुणामध्ये काय आहे? उत्साहाचे तत्व आहे बर का. आणि साधनेमध्ये कसं झालं? उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानात, निश्चयात, जनसंग परित्यागात षड्भिर योगो प्रसिद्ध. मग ते उत्साह सुद्धा रजोगुणाचा प्रभाव आहे. ठीक आहे. रजाचं सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे आहाराचं नियंत्रण करा. आहाराचं सुद्धा गृहिणींनी असं केलं पाहिजे. आहार कसा केला पाहिजे? कोणत्या दिवशी काय खाल्लं पाहिजे? आता काय खाल्लं पाहिजे? कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे?
आयुर्वेदाला विचारून, बरं का, आयुर्वेदाला विचारून. योग आणि आयुर्वेद भिन्न नाहीयेत. आयुर्वेद आणि योग भिन्न नाही. ठीक आहे, चला आयुर्वेदाकडे पण नाही जायचं आपल्याला, आपल्याला योगाकडे पाहायचंय. सांख्याकडे जायचंय आपल्याला, योगाकडे पण नाही. सांख्य पाहत आहोत आपण, आणि सांख्यामध्ये गुण पाहत आहोत. गुण कुठे? प्रकृतीचे त्रिगुणात्मिका या गुणापासून पाहिले, तिथेच आपण त्रिगुण पाहत आहोत. संकल्पना पुढे विस्ताराने पाहतो त्यावेळेस गुण आपण. आणखी परत पाहतात, कार्य करण्यास प्रवृत्त करतो, उत्साहाचे तत्व आहे, कारण तो चल आहे, तो चलायमान करणार आहे. म्हणून काय म्हणतात आणखी? चलंचरजहा, चलंचरजहा असे कारिकेत म्हटलेलं आहे सांख्य कारिकेमध्ये. रजोगुणामुळे दुःख उत्पन्न होते, अप्रतिहत क्रियाशीलता, कमालीची प्रयत्नशीलता, अनिर्बंध उत्तेजना किंवा प्रचोदन हे रजाचे परिणाम असतात. म्हणूनच त्याला चल उपष्टंभक म्हणतात. रजाचा रंग तांबडा असतो. रजोगुण हा शैथिल्य, जाड्य, मंदत्व, आळस यांचा काय आहे हो? शत्रू, विरोधी आहे. जाड्य, मंदत्व, आळस यांचा तो विरोधक असतो. कुठं घेऊन बसला? रज पण चांगला असतो. रजाशिवाय कार्य कसं होईल? नुग विचार करायचा आणि पुन्हा गुंडाळून ठेवायचा विचार काय कामाचा आहे? रजाशिवाय प्रवृत्तच होत नाही. अर्थात त्यालाही अडथळा करणारा किंवा खीळ घालणारा कोण असतो? रजाला खीळ घालणारा कोण असेल? अडवणारा तम असेल. रजाला पण अडवणारा तम असतो. तमाची गरज आहे. आता तम पण सांगू. तमाच्या प्रकरणामध्ये आपण तम पाहूयात आता. तमाची आवश्यकता बहुत पुन्हा. आता वाटलं रज चांगला आहे सत्वापेक्षा, बरोबर आहे. व्यवहारामध्ये प्रकृती रजा प्रगती रजामुळेच होईल असं वाटतं. मग अरेकडे काय सत्व कामाचं आहे बाबा? कमी ज्ञान चालेल पण क्रिया चांगली पाहिजे असं वाटेल. ठीक आहे, मग आता तो अडथळा कोण करतो? तमगुण करतो. तमोगुण रजोगुणाचा वेग व अस्वस्थता कमी करत असतो. म्हणजे कळालं. आता काय करावं लागेल मग सायकोलॉजीमध्ये? अति उत्साही, अति प्रवाही, अति चलायमान, घंट्यात तोळा, घंट्यात मासा, चंचल चंचल चंचल, अशाला काय करावं लागेल? तमाद्वारे खीळ घालावं लागेल. सत्वा नाही. सत्वाने काय होतं? प्रकाश करून देतं. ते बाकी काही नाही बिचारा करत. बरोबर आहे. मग काय करावं लागेल? तमाने खीळ घालावं लागते. बरोबर आहे. म्हणजे तमाचीही गरज आहे. कशामध्ये? सायकोलॉजीमध्ये पण आणि व्यवहारामध्ये पण. व्यवहारातील वस्तूमध्ये सुद्धा आणि आरोग्याशी संबंधित सुद्धा, आरोग्याशी संबंधित सुद्धा तो गुण सुद्धा आवश्यकच आहे. जर तम नसेल तर, आता समजा उदाहरण सांगतो. आता चाक जातोय गडगड 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 करत, वाहन चालवत आहे तुम्ही, नुसतं वेग चालेल का? आता सांगा, गाडी चालवत आहेत तर तमाचा आणि ब्रेक म्हणजे तमस, ब्रेक. मग व्यवहारामध्ये रजा बरोबर तमाची किती आवश्यकता आहे सांगा? मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक असं म्हणतात ना, तसं ब्रेकची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी ब्रेक असला पाहिजे. थांबलं पाहिजे, थांबवता आलं पाहिजे. आणि ज्यांना थांबवता येत नाही ते वेडे होतात. बरं का? चलताही आलं पाहिजे आणि थांबताही आलं पाहिजे. कुठपर्यंत चालायचंय कळालं पाहिजे आणि कुठं थांबायचं कळालं पाहिजे. आलं लक्षात सर? हो सर. चलायचंही कळालं पाहिजे, थांबायचंही कळालं पाहिजे. काही जणांना नुसतं चलायचं कळतं, नुसतं कमवायचं कळतं, कुठं थांबायचंच माहित नाही, मुक्कामच माहित नाही. चलायला लागला आणि गोल आहे पृथ्वी, गोल आहे, किती फिरा तिथेच येणार आहे. बरोबर आहे. म्हणून असं काही नाही. झाली माकडाचे परी, जातो खाली येतो वरी. माकड कसं करतं म्हणे? बसतच नाही. मग माकड आहे माणूस. वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, खाली वरी, सतत 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 करत राहतो. मग त्याला कशाने खीळ घालावं लागेल? तमोगुणाने खीळ घालावी लागेल. तम सुद्धा उपयोगीच आहे, कारण तोच कसं करतो? क्रिया आणि स्थिती सुद्धा प्राप्त करून देतो. स्थितीमध्ये स्थितीत स्थापकत्व हा गुणधर्म तमाचा नाही सांगत आपण. रजावर आहे. थांबा, पुन्हा सांगायचंय. दम घ्या. ठीक आहे, आपण रज पाहतो. विसरलो. तमोगुण व रजोगुण व सत्वगुण यांच्यावर आवरण घालतो. तमोगुण व रजोगुण व सत्वगुण यांच्यावर आवरण घालतो. त्यांना आच्छादित करतो. भौतिक विश्वाच्या संदर्भात पाहिल्यास प्रवाही आणि वाहणाऱ्या वस्तूमध्ये. आता सर तुम्ही आकाशात कोणता म्हणला होता? म्हणलं होतं. आता पाण्यात काय असेल, वाऱ्यात काय असेल,
आणि हलणाऱ्या वस्तूत काय असेल? रजोगुण. रजोगुण असेल ना त्यात क्रिया. तर वाऱ्यामध्ये 2 गुण असतील, वाऱ्यामध्ये 2 गुण असतील, सगळेच असतात. आधिक्य काय आणि कमी काय सांगा? हवेमध्ये सत्व आणि रजाचे आधिक्य असते बरं का. त्यापैकी रजाधिक्य आणि सत्वाचं थोडेपणा आणि तमाचा अत्यंत कमीपणा असेल. अत्यंत कमीपणा. बरोबर. 3 गुण असणार आहेत सगळ्यातच. 3 गुणाशिवाय नाही भौतिक राहतच नाहीत. पाण्यामध्ये आता पहा, पाण्यामध्ये काय असेल? हवे एवढी सत्वगुण असणार. रज असेल का? हो. आणि वाहत्या आकाश एवढे पाण्यात रज, वाहत्या पाण्यात रज आणि साठलेलं पाणी त्यामध्ये सत्व पण आहे, सत्व पण आहे. दाखवतो पारदर्शक आहे पाणी. कळालं का काय म्हणतो? पारदर्शक पण आहे, पण पाण्याची पारदर्शकता आकाश एवढी नाही बर का. हवेपेक्षाही कमी आहे, आकाशापेक्षा वायू वायूपेक्षा कमी. हे असं वर्गीकरण करायला पाहिजे. आलं लक्षात? प्रत्येक पदार्थाचं आहे बरं का असं. आता तुम्ही पहा, नवीन गोष्ट कळाली आज, नवीन गोष्ट कळाली. चिकित्सेमध्ये सुद्धा याचा उपयोग करा, चिकित्सेमध्ये मानसशास्त्रामध्ये सुद्धा उपयोग करा. पण काय करावं, काय काय शिकवावं मीच, असं पण आहे. आता हे बस झालं इथपर्यंतच आपण झाला. आता काय पाहिजे? वारा हलणाऱ्या वस्तूमध्ये रजोगुण असतो. ठीक आहे, चला आता तमोगुण पाहूयात. कारिकेमध्ये काय म्हटलंय? गुरु वर्णकमेव तमः. अशी व्याख्या कशी केली आहे? गुरु म्हणजे जड बरं का. गुरु शब्दाचा अर्थ गुरु तिथे नाही, गुरु लघु गुरु या अर्थाने. गुरु म्हणजे जडत्व बरं का, मोठं जड, जडत्व करणारा. व वर्णक म्हणजे आवरण घालणारा. जडत्व आणि वर्णक. गुरु वर्णकमेव तमः. तम कसा आहे? गुरुत्व. तम कसा आहे? गुरुत्व म्हणजे जडत्व. आणि वर्णकमेव म्हणजे काय? आवरण घालणाऱ्याचं नाव तमोगुण आहे. आणखी सत्वगुणाचे वैशिष्ट्य लघुत्व आहे, लाघव. लाघव कशाने लाघव? प्राणायामात लाघवंच आहे. कुठे आहे? घेरंड संहितामध्ये. सांगू लगेच श्लोक. कसा आहे? कर्मणा शोधनम च आसनेन भवेत् दृढं मुद्रया स्थिरता चैव प्रत्याहारेण धीरता प्राणायामात् लाघवं च समाधिना निर्लिप्तं च मुक्तिरेव न संशयः. पाठच झाले ना. कशाने काय आहे? त्याच्या अगोदर आहे शोधनम दृढता चैव स्थैर्यं धैर्यं च लाघवं प्रत्यक्षं च निर्लिप्तं च घटस्थ सप्त साधनम. घटशुद्धीचे 7 साधनं सांगितले, नुसती साधनं सांगितली. पुन्हा कशाने काय होतं असं सांगितलं. 2 श्लोक पाठ करा, सगळे साधनं पाठवून गेले. खूप सुंदर आहे बरं का. संस्कृत खूप भाषा सुंदर आहे. संस्कृत मध्ये पाठ करत जावा. चला काय म्हणत होतो आपण? कुठाल तो? लघुत्व. लघुत्व हे सत्वाचा प्रभाव आहे. आणि गुरुत्व, लघुच्या विरुद्ध गुरु. गुरु म्हणजे मोठं, ते तमाचा प्रभाव आहे. तमाचा शब्दशः अर्थ काय असतो? तर अंधार. तमाचा शब्दशः अर्थ काय होतो? अंधार. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणतो. तमाचा अंधार आहे. तो गतिविरोधक असून उदासीनता. आणखी काय गुण आहेत? मानसिक गुण. उदासीनता, उपेक्षा, निस्पृहता यांचा निदर्शक आहे. परत अज्ञान, आलस्य, गोंधळ, संकर, समोह, अकारणात्मकता हे त्याचे परिणाम आहेत. त्याच्या ठिकाणी जडपणा व आवरण घालण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तो सत्वाच्या विरुद्ध आहे. आणि तर गतीच्या सुद्धा विरोधक आहे. तो सत्वाचाही विरोधक आहे. सत्व दाखवतो. सत्व कसं आहे? आकाश कसं करतं? आता सांगतो, उदाहरण देतो. आकाश इथून तिथं सगळं दिसतं, मोकळच आहे ना आकाश, पाशीसर, बरोबर आहे. मग मध्ये काय पर्वत आला, काय आलं? पर्वत थांबला, काय झाला? पलीकडचं दिसत नाही. का बरं दिसत नाही? तमोगुण. मग आवरण घालणार आहे, लक्षात न दाखवू, कळू न देणार आहे. परत पुन्हा नंतर आता वारं चालायला लागलं, माणसं पळायला लागले, वाटत काय आली? भिंत आली. काय करावं आता? अडथळा. गतीला रोधक म्हणजे सत्वाला रोधक आहे. तसंच रजोगुणाला सुद्धा रोध निर्माण करणार आहे. जमलं? समजलं?
बरोबर आहे का? दोन्हीला अडवतो आणि आपलं म्हणतो थांब थांब, थांबवतो आणि अंधार पण करतो. बरोबर आहे. सत्व बॅटरी लावतो, त्यांना अंधार करतो. बॅटरी लावतो, त्यांना अंधार करतो. रजोगुण चलायला लागतो, त्यांना अडवतो, असं करतो. आलं लक्षात? हा. आता आपल्या ह्याच्यामध्ये गाडीमध्ये बघा, आरशाद्वारे आपण पुढचं मागचं पाहतो. बरोबर आहे. आणि ह्याच्याद्वारे स्पीड घेतो रजोगुणाचा, आणि ब्रेक तमोगुणाचं कार्य आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी ते येतच. चला गाडीत पुढे. 3 गुण आहेत. गाडीत सुद्धा 3 गुण आहेत म्हणता. हो, सगळीकडे 3 गुण आहेत, कुठेही घ्या. म्हणूनच ते प्रकृतीचे आहेत. हेच ओळखायचंय. हे आपल्या तत्वज्ञानाने किती सूक्ष्म अध्ययन आहे पहा. याच्यातूनच सृष्टी तयार झालेली आहे. सृष्टी प्रकृतीतूनच तयार झाली आहे, म्हणून त्रिगुणात्मक का म्हटलेलं आहे. त्रिगुण कळाले की प्रकृती कळाली. प्रत्येक खडक, पाणी, हवा, द्रव्य बघत बसण्याची गरज नाही. त्रिगुण कळाले की सगळं कळालं. म्हणून ऋषीमुनींना त्रिगुण कळाले, त्यांनी सगळ्या सृष्टीचं वर्णन केलं. सगळ्या चिकित्सा त्यांनी कशी सांगितल्या? त्रिगुणांना ओळखून सांगितलं. एकेकाला घेत बसलं नाही लॅबमध्ये. काय सांगत होतो आपण? अंधार आहे त्याचा, गतिरोधक असून उत्प्रेक्षा आणि स्फुरता निदर्शक असे. अज्ञान, आलस्य, गोंधळ, संकर, निष्क्रियता, समूह, कारण आहे, त्याच्यात गुण आहेत. त्याच्या ठिकाणी जडपणा असतो. आवरण घालण्याची प्रवृत्ती असल्यामुळे तो सत्वाच्या विरुद्ध आहे. तर गतिरोधक असल्यामुळे रजाच्या सुद्धा विरोधक आहे. तमाचा रंग काळा आहे. तमोगुण मन आणि बुद्धी यांची अभिव्यक्ती करणाऱ्या शक्तीच्या आड असल्याने त्याचा परिणाम अज्ञान वृद्धी करण्यात असतो. त्याचा परिणाम अज्ञान वृद्धी करण्यात असतो. तसाच तो क्रियाशील ताडून संभ्रम, मोह, निद्रालुता निर्माण करणारा असतो. तो विषाद निर्माण करतो. निरीच्छता यांनाही कारणीभूत तोच असतो. म्हणून भौतिक विश्वाच्या संदर्भात तमोगुण हा कुठे सापडेल? पाषाण, खडक, माती, बर्फ. बर्फ म्हणजे कसा? बर्फ ज्या वेळेस बर्फ असतो त्यावेळेस तमोगुण असतो. वितळतो त्यावेळेस तो रज होतो. आणि वायू होतो त्यावेळेस सत्वाधिक्य होतो. लक्षात? तिन्ही गुण आहेत बर्फात सुद्धा. बर्फात पण तिन्ही आहेत. जड आधिक्य आहे, रज थोडा आहे आणि सत्व कमी आहे, अशा प्रकारचं असतं. तशाच प्रकारे 3 गुण आलेले असतात. ठीक आहे, आपण थांबूयात इथे, थांबूयात. त्रिगुणांचं सहकार्य पण सांगायचं होतं. त्रिगुणांचं उगाच सांगून जातो असंच. त्रिगुणांच्या सहकार्याशिवाय ठेवलं की बरोबर तमोगुणाचं उदाहरण काय काय ऐकू नाही आलं मला. काय म्हणलात? कोण काय बोलून बघ. तमोगुणाचं काहीतरी म्हणत होते. हा सर, तेच सांगतो. एक्झाम्पल म्हणून म्हैस समोर ठेवली की तमोगुणाचं एक्झाम्पल. काय म्हणले की माईक समोर ठेवला की तमोगुणाचं उदाहरण म्हणतात ते. काय ठेवलं की समोर? माईक. म्हैस 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 सर. म्हैस भैस भैस भैंस भैंस भैंस. हा म्हणजे म्हैस. हा म्हैस पाहिजे तमोगुणाचं प्रतीक. असं म्हणतात. काळी पण आहे, जड आहे, असं असं. पण सत्व पण आहे ना त्याच्यात. सत्व आहे, सत्व कमी आहे, रज थोडं आहे कमी, आणि तमाधिक्य आहे असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणून गायीमध्ये सत्वाधिक्य, रज कमी आणि तम अत्यंत कमी. म्हणून दुधाचं सुद्धा विभाजन केलं आयुर्वेदामध्ये. दुधाचं विभाजन कोणत्या दुधामध्ये किती काय आहे हे प्रमाण तुम्ही करू शकता. भाज्यामध्ये कोणतं काय काय आहे तुम्ही पाहू शकता. बरं का? खनिजामध्ये कोणतं काय काय असं पाहू शकता. धातूमध्ये पाहू शकता. धातूचं वर्गीकरण तसं करू शकता. असं सगळं वर्गीकरण करता येतं आणि त्यानुसार आपण व्यवहारात उपयोग करू शकतो. म्हणजे चला असू द्या, वाढायला लागला विषय. तर असं आपण त्रिगुणांविषयी माहिती पाहिलेली आहे. परंतु त्रिगुणांची एकमेकाच्या कार्यासाठी अपरिहार्यता आहे. बरोबर आहे. आणि सृष्टीमध्ये त्रिगुणांच्या एकत्रीकरणाशिवाय काहीच घडत नाही. बरोबर आहे. हे सृष्टी, समग्र सृष्टी हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक आहे. का बरं त्रिगुणात्मक आहे हो?
सगळ्या सृष्टीत असं का बरं दिसतं? खडकात, हवेत, पाणीत, माणसात, म्हैशीत, वनस्पतीत, प्राण्यात का दिसतो असं? काय कारण? प्रकृती त्रिगुणात्मक आहे म्हणून. हा, ती प्रकृतीतून जन्मलेली आहेत आणि बाप जैसा बेटा असं म्हणतात, तसं गुणधर्म असतात. व्यक्तीचे गुण उतरतात, तसं आईचे गुणधर्म मुलात येणार नाहीत का? ती समग्र सृष्टी कशातून निर्माण झालेली आहे? प्रकृतीतून निर्माण झालेली आहे. म्हणून प्रकृतीचे गुण त्यात व्यक्त झालेले असतात. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग प्रत्येक गोष्टीमध्ये त्रिगुण व्यक्त होत असतात. म्हणून प्रकृती व्यक्त होत असताना त्रिगुणांच्या साह्याने व्यक्त होते. अव्यक्त असणारी प्रकृती व्यक्त कशी होते? त्रिगुणांच्या मार्फत होते. हा, म्हणून तिला काय म्हणायचं? त्रिगुणात्मिका. 2 गुण पाहिले आपण प्रकृतीचे. कोणकोणते पाहिले? जड आहे आणि दुसरं आहे त्रिगुणात्मक आहे, हे पाहिलं. आणि त्रिगुणात्मक पाहत असताना जे आपल्या अभ्यासक्रमात काय होतं? त्रिगुण, बरोबर आहे ना? त्रिगुण संकल्पना होती, ते पण आपण पाहिली. आणि सर्गाच्या प्रकरणामध्ये आपण सत्व रजतम हे येणार आहे पुन्हा. परत एकदा आपण घेऊयात, आपण आज थांबूया तिथे.